राष्ट्रवादी युवती काँग्रेस मेळाव्याचे गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्याला महापौर वैशाली बनकर, अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार वंदना चव्हाण, हेमंत टकले, श्रीनिवास पाटील आदी उपस्थित होते। पवार म्हणाले, राजीनामा द्यायला सांगितला नव्हता, सतसत वेग बुद्धीला स्मरून राजीनामा दिला, कर नाही त्याला डर कशाला। राजीनामा दिल्यानंतर कामे अडून राहतील अशी अनेकांना भीती वाटत आहे, परंतु दर शनिवारी मी पुण्यात येत असतो, सुळेही दर सोमवारी पुण्यात असतात, तुम्ही तुमचे प्रश्न आमच्याकडे येऊन सांगू शकता। उपमुख्यमंत्री नसलो तरी राज्यात इतर मंत्री आहेत, त्यांच्या मार्फत पाठपुरावा करू। पुढील आठवड्यातच गृहमंत्री आर पाटील यांची वेळ घेऊन युवतींच्या तक्रारींबाबत संबंधित खात्यातील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊ। आर्थिकदृष्ट्या कमकुवत मुलामुलींना शिक्षण मिळालेच पाहिजे। ओबीसी आरक्षणातील विद्यार्थ्यांना केंद्रांकडून आणि राज्याकडूनही शिष्यवृत्ती मिळते, परंतु राज्याकडून शिष्यवृत्तीला उशीर होतो। त्याविषयी येत्या अधिवेशनात अर्थमंत्री जयंत पाटील यांच्याकडे मागणी करू, असे आश्वासन पवार यांनी दिले। मुलींची छेडछाड, हुंड्यासाठी छळ अशा अनेक प्रवृत्ती समाजात निर्माण झाल्या आहेत। जास्तीत जास्त युवतींनी राजकारणात आले पाहिजे। अलीकडे राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे। गुन्हे केलेले लोक खासदार, आमदार म्हणून काम करतात। अनेकांनी खून केले आहेत तरी उजळ माथ्याने ते वापरतात, त्यामुळे अशांची भीड न बाळगता काम केले पाहिजे, असेही पवार यांनी नमूद केले। सध्या महिलांना नोकरीत 30% स्थान आहे, ते 50% झाले पाहिजे। या व्यतिरिक्त नोकरीच्या ठिकाणी त्यांना सुरक्षितताही मिळाली पाहिजे, त्यासाठी पोलिसांचा आदरयुक्त दबदबा हवा। लोकप्रतिनिधींनीही नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा विचार केला पाहिजे। नागरिकांचे काम रिझल्ट ओरिएंटेड हवे, अशा सूचना पवार यांनी केल्या। बसमध्ये रस्त्यावर होणारी छेडछाड, कामाच्या ठिकाणची सुरक्षितता, सार्वजनिक शौचालय या आणि इतर मागण्यांचे निवेदन यावेळी महापौरांना देण्यात आले। मागण्यांचा विचार केला जाईल, असे आश्वासन महापौरांनी दिले। राष्ट्रवादी युवती काँग्रेस ही राज्यात यापुढे छेडछाड करणाऱ्यांच्या विरोधात काम करणार असून युवतींनी या प्रवृत्तीविरोधात संघटित व्हावे, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले। अशी छेडछाड केल्यास एक हात त्या युवतीचा असेल आणि दुसरा हात राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल, अशी घोषणाही सुळे यांनी यावेळी केली। शेतकऱ्यांचे पैसे खाल्ल्याची लाज वाटली म्हणून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनाम्याचे नाटक केले, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केली। जलसंपदा खात्यातील भ्रष्टाचाराचा गौप्यस्फोट करणारे महाराष्ट्र इंजिनिअरिंग ट्रेनिंग अकॅडमीचे मुख्य अभियंता विजय पांढरे यांना पाठिंबा देण्यासाठी या राज्यव्यापी आंदोलनाचा प्रारंभ महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रॅली काढून करण्यात आला। पुणे स्टेशन ते कौन्सिल हॉल अशी ही रॅली काढण्यात आली। खासदार राजू शेट्टी यांनी या रॅलीचे नेतृत्व केले। यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, आमदार विजय शिवतारे, अजित अभ्यंकर, डॉक्टर कुमार सप्तर्षी आदी उपस्थित होते। राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांसाठी उभ्या करण्यात येणाऱ्या जलसिंचन योजनेतून आपली तिजोरी भरणाऱ्या माजी उपमुख्यमंत्र्यांना पैसे खाल्ल्याची लाज वाटली असेल, म्हणूनच त्यांनी राजीनामा फेकण्याचे नाटक केले। जलसंपदा खात्यात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी अजित पवार यांनी दिलेला राजीनामा पुरेसा नाही, तर या खात्यातील अधिकाऱ्यांची ही चौकशी होणे गरजेचे आहे। पैसा अडवा आणि पैसा जिरवा हा उद्योग गेल्या काही वर्षात जलसंपदा खात्यात झाला आहे। सहकार आणि ऊर्जा खात्याची देखील श्वेतपत्रिका काढण्यात यावी। या खात्यातील सर्व अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी होणे गरजेचे आहे। नोकरीला हजर होताना त्या अधिकाऱ्यांची असलेली मालमत्ता आणि सद्यस्थिती यांची चौकशी होणे गरजेचे आहे। शेतकऱ्यांवर गोळीबार करणारी मंडळीच आज पदावरून गेल्यावर आपण शेतकऱ्यांची मुले असल्याचे सांगत फिरू लागले आहे, परंतु दुटप्पी भूमिका घेऊन फिरणाऱ्यांना राज्यातील शेतकरी कदापि माफ करणार नाहीत। 71,000 कोटी रुपये नेमके गेले कुठे हे एकदाचे जाहीर करा। कदाचित शेतकऱ्यांचे पैसे खाल्ल्याची लाज वाटली असेल, म्हणूनच अजित पवारांनी राजीनाम्याचे नाटक सुरू केले आहे, अशी घणाघाती टीका शेट्टी यांनी यावेळी केली। राजीनामा देण्याच्या दादाच्या निर्णयामुळे त्याची प्रतिमा नक्कीच उंचावली आहे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांची पाठराखण केली। राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा मेळावा झाल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या। त्या म्हणाल्या, माझा भाऊ स्ट्रॉंग आहे, राजीनामा देण्याचा घेतलेला वैयक्तिक निर्णय होता, त्यामुळे त्याची प्रतिमा नक्कीच उंचावली आहे। तसेच केंद्रात काम करायचे असून उपमुख्यमंत्री होण्याची इच्छा नाही, असेही सुळे यांनी स्पष्ट केले। अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले। राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या निमंत्रक म्हणून काम करण्याचे आदेश पक्षाने आपल्याला दिले आहेत, त्यानुसार आपण निमंत्रक म्हणून काम करणार आहोत।
राष्ट्रवादी युवती काँग्रेसची लीडरशिप आपण घेऊ शकत नाही, कारण त्या वयोगटात मोडत नाही. युवतींना केवळ संघटित करणे आणि विविध ठिकाणी मेळावे घेण्याची जबाबदारी आपल्याला पक्षाने दिल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले. युवती संघटनेची आणि मेळाव्यांची संकल्पना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांची होती. या कामात अजित पवार यांनी स्वतः वेळ काढून मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. ते पक्षाचे नेते आहेत, त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहेच. अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यावरून त्यांनी राजीनामा दिला. सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यावरही आरोप झाले, मात्र त्यांनी राजीनामाचे पाऊल उचलले नाही. याविषयी विचारले असता हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, असे सुळे म्हणाल्या. युवती मेळाव्याच्या माध्यमातून राज्यातील राजकारणात सक्रिय होण्याबाबत त्या म्हणाल्या, माझा मतदारसंघ महाराष्ट्रात आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडत आहे. उपमुख्यमंत्री होण्याचा कोणताच विषय सध्या नाही, त्यामुळे पक्ष जी जबाबदारी देईल ते काम करावे लागेल, असेही त्यांनी सांगितले. आदरणीय पवार साहेबांची इच्छा होती की जसे युवक काँग्रेसचे कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होतात, त्या कार्यक्रमांना जेव्हा आम्ही जातो मेळाव्यांना, तेव्हा त्या वयोगटातल्या मुली कधीच या कार्यक्रमात आम्हाला कुणालाच दिसत नाही. आणि याच्यासाठी ह्या युवतींना त्यांच्या हक्काचा एक मंच असावा म्हणून पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी युवती मंच याची स्थापना 10 जूनला आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली षण्मुखानंद हॉलला झाली. आणि त्यानंतर माननीय पिचड साहेब आणि माननीय अजितदादांनी निर्णय घेतला की एक निमंत्रक म्हणून मी काही दिवस राष्ट्रवादी युवती काँग्रेसमध्ये काम करावं आणि 18 ते 30 ते 35 वयोगटातल्या युवतींना त्यांच्या हक्काचं मंच असावं, ज्यातून त्या त्यांचे प्रश्न, त्यांच्या वयोगटाचे प्रश्न मांडू शकतात. याच्यासाठी राष्ट्रवादी युवती मंचाची स्थापना झाली. संपूर्ण महाराष्ट्रात माझा दौरा आदरणीय पिचड साहेब आणि आदरणीय अजितदादांनी स्वतः आखलेला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा दौरा मी संपूर्ण राज्यात केलेला आहे. हा 31वा मेळावा आहे. अजून एक 10-11 जिल्हे राहिलेत. काही ठिकाणी जरा जास्ती घ्यावे लागले मेळावे, कारण ते जिल्हे मोठे असल्यामुळे. पण सर्वसाधारणपणे प्रत्येक जिल्ह्यात एक मेळावा हा पक्षाने घेतलेला आहे. आणि 28 ऑक्टोबरला पहिल्यांदा संपूर्ण दौरा झाल्यानंतर सगळ्या जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम राबवल्यानंतर माननीय आदरणीय पवार साहेब, माननीय प्रफुल्लभाई, माननीय दादा भुजबळ साहेब, पिचड साहेब, माननीय आर आबा, माननीय जयंत पाटील आणि पक्षातल्या सगळ्याच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एक मोठा मेळावा 28 ऑक्टोबरला औरंगाबादला होणार आहे, जिथे राज्यातून ज्या ज्या मुली या कार्यक्रमात सहभागी झाल्या, ज्या मुलींनी भाषणं केली आहेत, ज्या मुलींनी सूचना केल्या आहेत, या सगळ्या मुलींना ह्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांचं मार्गदर्शन 28 ऑक्टोबरला होईल. आणि त्यानंतर माननीय पिचड साहेब ही संघटना पुढे कशी चालेल, त्याची आखणी कशी असेल, त्याच्यात त्या मुली कुठल्या मुलींचा असेल, हे सगळं पुढच्या 1 महिन्याभरात सुरू होईल. आणि टप्प्याटप्प्याने कार्यक्रम घेऊन ह्या मुली पक्षामध्ये काम करतील. पक्षाची एवढीच अपेक्षा या मुलींकडून आहे की आदरणीय पवारसाहेबांच्या प्रयत्नांमुळे 50% आरक्षण आज राज्यात देशात झालेलं आहे आणि तिथे एक नवीन लीडरशिप व्हावी, पक्षाला नवीन आयडियाज असतील, नवीन काडर, नवीन लीडरशिप ह्या युवती मेळाव्यांमधून यावी, हीच अपेक्षा आहे. हा पहिला टप्पा पक्षाचा आहे. त्यानंतर पुढच्या वर्षीपासून युवक आणि महिला मेळावेही सुरू होतील. माननीय अजितदादा, माननीय सूर्यकांताताई, माननीय निवेदिताताई, फौजिया खानताई ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांचे मेळावे होतील, युवकांचे मेळावे होतील आणि मोठ्या रीतीने संघटनेला पुढच्या पिढीला या 50% आरक्षणामधून युवांमधूनही नवीन लीडरशिप आणि युवती आणि महिलांमधून लीडरशिप मिळावी, हे पक्षाचे प्रयत्न आहेत त्याच्यामागे. सध्या सर्वत्र बोकाळलेल्या हिंसाचारावर महात्मा गांधींच्या तत्वज्ञानाने मात करता येऊ शकते, असे मत महाराष्ट्राचे राज्यपाल के शंकर नारायणन यांनी व्यक्त केले. गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटीच्या वतीने देण्यात येणाऱ्या बापू पुरस्कारांचे वितरण के शंकर नारायणन यांच्या हस्ते झाले. महात्मा गांधी यांच्या नात तारा भट्टाचार्य यांना बा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार तारा यांच्या वतीने त्यांच्या कन्या सुकन्या यांनी स्वीकारला, तर वनराईचे अध्यक्ष डॉक्टर मोहन दारिया यांना बापू पुरस्कार आणि दलित महिला विकास मंडळाच्या संस्थापिका ॲडव्होकेट वर्षा देशपांडे, सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांना विधायक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष अभय फिरोदिया, विश्वस्त ताजुद्दीन सोमजी, सचिव शोभना रानडे आदी यावेळी उपस्थित होते. राज्यपाल शंकर नारायणन म्हणाले, प्रेम, अहिंसा, सत्याग्रह हे महात्मा गांधींनी दिलेले
म्हणाले, तत्वज्ञान केवळ हिंदुस्थान पुरतेच मर्यादित नसून संपूर्ण विश्वासाठी आहे. सध्या सर्वत्र बोकाळलेल्या हिंसाचारावर त्यांच्या तत्वज्ञानाने मात करता येऊ शकते. गांधी युग पुन्हा अवतरण्यासाठी प्रत्येकाने गांधीजींबद्दल रोज किमान एक ओळ वाचावी असे सांगून ते पुढे म्हणाले, महात्मा गांधींनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ महाराष्ट्रात घालवला. सध्या जगात सर्वत्र बोकाळलेला हिंसाचार, नक्षलवाद, गरिबी यांच्यावर मात करण्यासाठी त्यांचे तत्वज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. धारिया म्हणाले, बंदुकीच्या गोळीतून जे शक्य होत नाही ते प्रेमाच्या संदेशातून होते हे गांधीजींनी जगाला दाखवून दिले. त्यांच्या विचाराने देशातीलच नव्हे तर जगातील अनेक जण प्रभावित झाले. वर्षा देशपांडे म्हणाल्या, सध्या दरवर्षी देशात 6 लाख स्त्रीभ्रूण हत्या होत आहेत. महाराष्ट्रात दरवर्षी 50,000 स्त्रीभ्रूण हत्या होतात. हे रोखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. अभय फिरोदिया, तारा भट्टाचार्य यांच्या कन्या सुकन्या आणि संजय नहार यांनीही आपली मनोगते यावेळी व्यक्त केली. विविध मागण्यांसाठी संतुलन संस्थेच्या पाषाण शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढला. पाषाण शाळेचे थकीत अनुदान द्यावे. जिल्ह्यातील सुरू असलेल्या दगडखाण क्षेत्रातील मुलांच्या निवासी शाळेला अनुदान द्यावे. पाषाण शाळेतील विद्यार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा. निवासी शाळेबाबतचा निर्णय रद्द करावा. यासह विविध मागण्यांसाठी संतुलन संस्थेच्या पाषाण शाळेतील विद्यार्थ्यांनी पुणे स्टेशन येथील महात्मा गांधी पुतळ्यापासून जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढला. राज्य शासनाच्या जिथे खाण तिथे शाळा या योजनेतून पाषाण शाळेतील विद्यार्थ्यांना सर्व शासकीय योजनांचा लाभ द्यावा. तसेच पाषाण शाळेच्या अनुदानात वाढ करण्याचा आणि पाषाण शाळेतील विद्यार्थ्यांना आश्रमशाळा लागू करण्याचा आदेश देण्यात आला आहे. तरी आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावी. दगडखाणीतील कुटुंब स्थलांतरित असल्याने मुलांचे शिक्षण अर्धवट राहते. त्यामुळे पाषाण शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी KGBVच्या धर्तीवर निवासी शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदांना द्यावा आणि जोपर्यंत निवासी शाळेला केंद्र शासनाकडून मंजुरी मिळत नाही तोपर्यंत अनिवासी सेतू शाळेच्या नियमानुसार पाषाण शाळेला अनुदान देण्याचा आदेश जिल्हा परिषदांना देण्यात आले आहेत. शासनाच्या आदेशानुसार संतुलन संस्थेने दगडखाडीत काम करणाऱ्या कुटुंबातील मुलांसाठी निवासी पाषाण शाळा सुरू केली आहे. जिल्हा परिषदेने या शाळेची पाहणी केली, मात्र अद्याप निवासी शाळेतील मुलांसाठी KGBVच्या दर्शेवर अनुदान देण्यात आलेले नाही. तसेच विद्यार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभही मिळत नाही. पाषाण शाळेचे 2009-10 पासूनचे अनुदान थकीत आहे. ते तातडीने देण्यात यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. पहिल्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचे उद्घाटन राज्यपाल के शंकर नारायणन यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी सामाजिक न्याय आणि व्यसनमुक्ती कार्यमंत्री शिवाजी मोघे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि सामाजिक न्याय तसेच व्यसनमुक्ती कार्य राज्यमंत्री सचिन अहिर, संमेलन अध्यक्ष आणि ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल अवचट, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी विकास देशमुख, समाज कल्याण विभागाचे आयुक्त RK गायकवाड, अतिरिक्त आयुक्त NA निंबाळकर आदी उपस्थित होते. व्यसनमुक्ती दिंडीने या कार्यक्रमाला सुरुवात झाली. राज्यपाल म्हणाले, माणसाच्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच सामाजिक, आर्थिक, मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करणारी व्यसनाधीनता ही अलीकडच्या काळातील महत्त्वाची समस्या बनली आहे. तरुणांमधील व्यसनाधीनतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मानसिकता बदलणे हा यावरील सर्वोत्तम उपाय आहे असेही ते म्हणाले. डॉक्टर अवचट म्हणाले, जे शिकवतं ते साहित्य. व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी आपले अनुभव लिहून साहित्य समृद्ध केले पाहिजे. पतीच्या दारू व्यसनाचा त्रास सहन करत त्याला व्यसनमुक्त करणाऱ्या लढाऊ स्त्रियांचे प्रतिबिंब साहित्यात उमटायला हवे. 25 वर्षांपूर्वी लावलेल्या व्यसनमुक्तीच्या रोपट्याचा आज वृक्ष झाला आहे असेही त्यांनी नमूद केले. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.